मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रदूषण आणि दळणवळण यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी मुंबई मेट्रोच्या 3 भूमिगत प्रकल्पाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच संपन्न होत आहे। ही भूमिगत मेट्रो रेल्वे जमिनीच्या आतमध्ये 21 किलोमीटर अंतरावरून धावणार आहे। मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन द्वारा निर्मित भूमिका रेल्वेचा पहिला मार्ग जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पर्यंत धावणार आहे। एकूण 33 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 52 किलोमीटर भूमिगतीकरण करण्यात येणार आहे। या प्रकल्पाची एकूण किंमत 37,275 करोड रुपये असून या भूमिगत मेट्रो रेल्वेमध्ये 26 आणि 1 ओव्हरलँड रेल्वे स्टेशन असणार आहे। मुंबईच्या विकासासाठी महायुती सरकारकडून उचललेलं हे एक सर्वात मोठं पाऊल असल्याची चर्चा आता सर्वत्र होताना दिसत आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, मुंबई। हे मुंबईचं ऑफिसच्या वेळेतलं दैनंदिन दृश्य आहे, पण आता तुमचं आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचं स्वप्न अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे। आरे ते BKC हा 1 तासांचा तुमचा प्रवास अवघ्या 22 मिनिटात पूर्ण होईल, कारण या मार्गावर भुयारी मेट्रो तुमच्या सेवेत तयार आहे। मोदी आणि देवाभाऊंच्या डबल इंजिन सरकारच्या वेगवान निर्णयाने मुंबईकरांचा प्रवास आल्हाददायक होणार आहे। यातील पहिला टप्पा 12.44 किमीचा असून दर 6.5 मिनिटांनी मेट्रो ट्रेनची सुविधा असेल। या मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांना फक्त 10 ते 50 रुपये मोजावे लागणार आहे। यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय, याचा पावसावर कसलाही परिणाम होणार नाही। मेट्रो 1 आणि मेट्रो 7च्या कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे। महायुतीच्या काळात मुंबई घडतंय सुपरफास्ट।